आता टाळ बंद, फक्त टाळी जरा पकवाज टाळी आपुलिया हिता दोषे जगता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सत्विक तयाचा हरिक वाट देवा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सत्विक तयाचा हरिक वाट देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ देव पर नाही कुळी कन्या पुत्र होती जे सत्विक तयाचा हरिक वाट देवा विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रै समागत तिष्ठं समानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे
विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वरा गुरुदेव तारा सोमदेवा गुरुदेव तारा सोमदेवा गुरुदेव तारा सोमदेवा सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळा शिखरे सागरी तारेली मनोजव मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःखभञ्जन आपुल्या हिताचे जागता धन्य माता पिता तयाच्या कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक तयाचा हरिक वाट देवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवंत चरणा रविंद्र सेवा समर्पित करण्याकरता जमलेले भाविक भक्त व भक्तिमती मातांच्या समोर कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्य शिरोमणी देहू निवासी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेतील वारकरी संप्रदायाच्या पंचमार्गातील संत प्रकरणातला 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या हिताच्या ठिकाणी जागे असणाऱ्या आई वडिलांना धन्यता देतात. विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्याआधी थोडासा परिहार देणं या वक्त्याचं आद्य कर्तव्य. या न्यायाने पावन पुनीत मंगलमय वातावरणात चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह व या सप्त्यातील माझी पहिल्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराकडे आली हे माझं परम भाग्य समजतो. आणि आताच ज्यांनी अभंगाची गोडशी चाल गेली ते आमचे गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांना साथ करणारे आमचे आदिनाथ महाराज यांच्याही चरणावर नतमस्तक होतो. आणि मृदंगाला गोडशी साथ करणारे आमचे गुरुवर्य सचिन महाराज यांच्याही चरणावर नतमस्तक होतो. आणि माझ्यासारख्या पामराचं या ठिकाणी ज्यांनी कीर्तन ठेवलं ते आमचे गुरुवर्य शशिकांत महाराज, गुरुवर्य सचिन महाराज, गुरुवर्य शांताराम गुरुजी, गुरुवर्य
साधू महाराज यांच्या विचारणार नतमस्तक होतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठल अभंगाचा सरळ सरळ अर्थ असा आहे की महाराज म्हणतात, जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागे आहे, जागृत आहे, तत्पर आहे, जगामध्ये त्याचेच माता पिता धन्य आहेत, धन्य कृतार्थ आहेत, कृतकृत्य आहेत. अभंगाचे पहिले चरण. मग आपल्या हिताच्या ठिकाणी जागे असणाऱ्या कन्या असो वा पुत्र असो, ज्या कुळात जन्माला येतात त्यांचा हर्ष देवाला होतो. अभंगाचे दुसरे चरण. आणि ज्यांचा हर्ष देवाला होतो असे ते नेमके करता तर काय? तर महाराज म्हणतात ते गीता भागवतचं श्रवण करता आणि अखंड विठोबाचे चिंतन करता, म्हणूनच त्यांचा हर्ष देवाला होतो. अभंगाचे तिसरे चरण. आणि शेवटच्या चरणात सांगण्याकरता महाराजांना विचारलं, महाराज तुमचं काय म्हणणं आहे, तुमची काय इच्छा आहे? महाराज म्हणतात, माझं एकच म्हणणं आहे, एकच इच्छा आहे, जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागे आहे, जो गीता भागवतचं श्रवण करतो त्यांची मला सेवा घडावी. त्यांची जर मला सेवा घडली तर माझ्या भाग्याची परम सीमा असेल. विठ्ठल अभंगाचा सरळ सरळ अर्थ मी तुम्हाला पूर्ण सांगितला. आता तुम्हाला झोपायला काहीच हरकत नाही, कुशल झोपा. पुन्हा म्हणायला नको बुवा 2 चरण ऐकले आणि पाठीमागचे 3 चरण सोडले, असं काही घडायला नको. नाही तर तुम्ही काय साधी सुधी माणसं आहेत का? येतानाच झोपायची तयारी करून आलात, आतरून पांघरून घेऊन आलात. जमलं तर जमल, नाही तर झोपाल. महाराज म्हणतात ज्याला कुठे झोप येत नाही त्याने कीर्तनाला यायचं. झोप आली तर मला विचारा. एक जण म्हटलं, माधवा आपण दोघेही कीर्तनाला जाऊ. श्रवणे कीर्तने झाली ती पावन. दुसरा म्हटलं, काय करतो तिथं जाऊन, आपल्याला तर झोप आणत नाही. माधव म्हटलं, आपण एक काम करू, आपण दोघेही कीर्तनाला जाऊ. कीर्तनकार महाराजांच्या समोर बसू. तुला झोप आली तर मी उठवत जाईन, मला झोप आली तर तू उठवत जा. दोघांचं पक्क ठरलं. दोघेही कीर्तनाला गेले. कीर्तनकार महाराजांच्या समोर बसले. कीर्तन रंगायत आलं. गेले ना दोघेही झोपून. आता कोणी कोणाला उठवायचं आणि कोणाला उठवायचं हा मोठा प्रश्न. तसे तुम्ही हाताना गुकाना लेंडाना दैरी करत व्हाल. तुम्ही सगळे जरी झोपले ना, मी आहे ना पट्ट्या तुम्हाला उठवायला. विठ्ठल आता एक काम करायचं, तत्परतेने दक्षतेने चित्त देऊन ऐकायचं. अधून मधून हाताने टाळे व मुखाने नामचिंतन करायचं. चिकनगुन्या कोरोना झाला तरी मांडी वळूनच बसायचं. अभंग समजला नाही तर पुन्हा पुन्हा सांगायचं का माझा आता ठरला ना. आता तुम्ही जसे टवटवीत आहात, प्रफुल्लित आहात, प्रसन्न आहात, तुमचे वर्णन करायला गेले तर नुसते कोंबडलेल्या कमळाच्या फुलासारख्या. शेवटपर्यंत असेच राहा, नाहीतर तुम्ही मध्येच का सूर्यफूल झाले. तुम्ही एकदा माना टाकल्या मग कीर्तन अवघड आहे. विठ्ठल आता 10 मिनिटं कीर्तन बाजूला ठेवूया आणि हिंदू धर्माकडे येऊया. हिंदूंच्या मुलाला अजून सुधारलेले नाहीत महाराज. ते एवं धर्माच्या मुलं पहा, जेव्हापासून त्यांना बोलता येतं तेव्हा त्यांना पहिले धर्माची प्रार्थना शिकवली जाते. आपले 25 वर्षाचे तोंडी झाले त्यांना पसायदान माहित नाही. खूप शोकांतिका आहे महाराज हिंदू धर्माची. अरे जो 65 किलोची तलवार चालवतो त्याचं नाव यसाजी, जो 2000 सैन्याशी एकटाच असतो त्याचं नाव बाजी, जो हात कुठल्यावरही शत्रूशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी, जो 8 तासात घोडा दिल्लीहून पुण्यात आणतो त्याचं नाव धनाजी, जो छत्रीच्या छावणीत घुसून छत्रीच्या छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव संताजी, जो ढाणेवागाला उभा सामोर जाऊन त्याला उभा काढतो त्याचं नाव संभाजी, जो या सगळ्यांना एकत्रित घेऊन स्वराज्याचं तोरण बांधतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी. हिंदूंनी आदर्श कोणाचा घेतला पाहिजे? हिंदूंनी आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा घेतला पाहिजे, धर्मवीर संभाजी महाराजांचा घेतला पाहिजे, लोकमान्य टिळकांचा आदर्श घेतला पाहिजे. पूर्वीचे महापुरुष म्हणायचे तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. आताचे तरुण पोरं म्हणतात तुम मुझे तंबाखू दो मैं तुम्हें सोना दूंगा. काय शोकांतिक आहे महाराज हिंदू धर्माची. त्यांनी नवीनच गाणं काढून टाकले, ते लक्ष नाही का? हे पहा असे हात करतात, ते तंबाखूची पुडी घेताना असे वाटतात. इंग्रज भारतात आले, त्यांनी सफेद झेंडा फडकवला, त्यांची चळवळ सुरू झाली, त्यांना थापलं गेलं, काहींना फेकलं गेलं, भारत स्वतंत्र झाला. असे काही काही नवीन गाणे काढून टाकतात. हे आत्ताचे तरुण, पूर्वीचे तरुण गायचे, वाजायचे, पोडे करायचे. एक पोडं सांगतो पुढे सांगतो, किंमत केली दुधाची आई तुझी जाग, किंमत केली दुधाची आई तुझी जाग, जल महाराष्ट्राचा रंगवाणी राग, जल महाराष्ट्राचा रंगवाणी राग,
झाले. महाराजांच्या समोर अत्यंत सुंदर शामियाना आला. मखमली पडद्याने सजवलेला होता. हिरे माणिक लक्कन मोत्याने सजवलेला होता. महाराजांना वाटलं या हिरे माणिक मोते असते. सवंगड्या म्हणायला लागले, महाराज या तुम्हीच बघा. महाराज खाली आले, त्याच्यात पाहिलं तर एक सुंदर बाई बसलेली होती. इतकी सुंदर की माणसाला तर बघायला आवडेल. महाराज म्हटले, आमच्या दरबारात कोणी आई बहिणीची आबरू लुटता का म्हणे. हे जर आमच्या औसाहेबांना जर कळलं ना, तुमच्या बरोबर आमची ही खबर घेतली जाईल. ही कल्याणच्या सुभेदाराची सुने, त्या कल्याणच्या सुभेदाराची सुनेची ओटी खाली नारायण भरली. कल्याणची सुभेदाराची सून स्वाभिमानाने परत केली. कल्याणची सुभेदार सुने, कल्याणची सुभेदार सुने, तिला दिला मान सन्मान, असाने राजा माझा महाराष्ट्राच्या वाघिणी झाला महाराष्ट्राच्या वाघिणी. पण एका एवढ्यावरचा भंगाचा अर्थ झाला असं नाही. महाराज म्हणतात, जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागे आहे. प्रश्न असा आहे की आपण कोण आहात. त्याच्या बाबतीत जीवन विज्ञ आहे, अज्ञानी आहे आणि हिताची गोष्ट तर मुळीच नाही. एक जण म्हटलं, महाराज असं काय म्हणता, आम्ही कोण आहे ते आम्हाला माहित आहे. मग मी विचारलं, सांग तू कोण आहे. तो म्हणतो, मी माधू आहे. माधू, अरे बाबा, ते तुझ्या नावानंतर मिळालेल्या पदवी आहेत, त्याच्या आधी पण तो होता. सांग तू कोण आहे. तो म्हणतो, महाराज मी डॉक्टर आहे, वकील आहे, इंजिनियर आहे. अरे बाबा, ते तुझ्या नावानंतर मिळालेल्या पदवी आहेत, त्याच्या आधी पण तो होता. सांग तू कोण आहे. तो म्हणतो, महाराज एवढे माझं धडधाकड शरीर दिसत नाही का तुम्हाला. अरे बाबा, ते तुझं शरीर आहे. जसं की माझं घर म्हटलंच मी निश्चितच घराहून वेगळं आहे, तसं तुझं शरीर म्हटलं निश्चितच शरीराहून वेगळं असलं पाहिजे. औटा हात का मानव दे, अल्लाह ने दिया. औटा हात का मानव दे, अल्लाह ने दिया. किया सुख से सोया रात किया और किया सुख से सोया रात जमाना सोया कमल मुकला भजन सोया कमल मुकला भजन को दिया कमल भजन को दिया. उपदेश नका करुणाशा आयुष्याचा. संतांनी आपल्याला जागे केले. महाराजाचे कितीतरी प्रमाण म्हणता येतील. संत आपल्याला जागे करतात. महाराज 13 वर्षापासून कीर्तन ऐकतोय, जागे केले, जागे केले, जागे केले. बरं, केलंय जागा कुठं कुठं केलंय, लक्ष देऊन ऐका. धन, दारा, पुत्र, बंधू, जन, विश्व एवढ्या ठिकाणी जागे केले. कोणत्या कोणत्या ठिकाणी जाग केलंय. धन, आता धनावर कोणी बोलायचं, धनावर बोलायचं की नाही असं काही नाही. धन द्यायला विरोध नाही, धन घ्यायला पण विरोध नाही. पण कोणाचं धन घेता इथं जागरा, कोणाला धन देता इथं जागरा. कोणाचंही धन घेत जाऊ नका. भावाचं घेऊ नका, पापाचं घेऊ नका, गावाचं खाऊ नका, मंदिराचं खाऊ नका. कोणाचंही धन घ्यायचं नाही. त्या सातारा कोल्हापूर भागात एक भाऊराव पाटील होऊन गेले. ज्या त्या काळी जे ते माणसं समाजासाठी कामी येत असतात. त्या काळी महाराज गोरगरिबांच्या पोरांना त्या भाऊराव पाटलांनी वारकरी शिक्षण संस्था टाकली. त्याचं कारण त्या काळी माळी, कुणबी, मराठा, मातंग, मुस्लिम या बहुजन समाजाला शिक्षण मिळत नव्हतं. शिक्षण मिळायचं ते ब्राह्मण लोकांना, आपल्या बहुजन समाजाला शिक्षण मिळत नव्हतं. मग त्यांची संस्थेचा असा नियम होता, विद्यार्थ्याला फी नाही, शिक्षकाला पगार नाही. आणि त्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांवरही फार प्रेम होतं. मग त्यांनी काय केलं, गोरगरिबांच्या पोरांना शिक्षण संस्था टाकली आणि त्या संस्थेचं नाव छत्रपती शिवाजी महाराजांचं केलं. मुलं यायला लागले, मुले यायला लागले, अभ्यास करायला लागले, शिकायला लागले, मोठे व्हायला लागले, स्वतःच्या पायावर उभे राहायला लागले. शिक्षण दिलं ना, हे शिक्षण वाघिणीचं दूध असतं. ते आपल्याला मोठं बनवतं, गुरगुर करायला लावतं, श्रीमंत बनवतं. आणि कोणी काही चांगलं काम करत राहिलं ना, त्याला मध्येच काही पण अडचण येते. वाईट कामाला कदाचित अडचण येत नाही. असंच मोठं अडचण आलं. ती अडचण म्हणजे एवढा मोठा दुष्काळ पडाला की 2 वर्ष पाऊस नाही. 2 वर्ष पाऊस न पडाल्यामुळे जे गोरगरिबांच्या पोरांना जे गावातले लोक धान्य आणून द्यायचे ते बंद झालं. भाऊराव पाटलाचं जीवन तुटायला लागलं. त्यांनी काय केलं, आपल्या पत्नीच्या गळ्यातले मंगळसूत्र मोडले आणि गोरगरिबांच्या पोरांना धान्य घेऊन
काय राजा माणूस असेल, पत्नीच्या गळ्यातले मंगळसूत्र मोडून गोरगरिबांच्या पोरांना धान्य घेऊन लोक त्याला दानवीर म्हणायला लागले, कर्मवीर म्हणायला लागले, धर्मवीर म्हणायला लागले. खूप चांगलं केलं. पण अजून 2-3 महिने पोरांचा जेवणाचा प्रश्न होता. एका सावकाराला कळालं की कोणीतरी भाऊराव पाटील आहे, गोरगरिबांच्या पोरांना शिक्षण देतोय. त्या भाऊराव पाटलाने पत्र लिहिलं. पत्राचा मजकूर लिहिलेला होता, भाऊराव पाटील पत्रास कारण की उद्या सकाळच्या पहिल्या एसटीने या, मी तुम्हाला एक टेम्पो भरून धान्य देतो. खूप आनंद झाला. सकाळच्या पहिल्या एसटीनं साताराला गेले. मोठा मंडप लावलेला होता, 200-400 खुर्च्या लावलेल्या होत्या. त्या भाऊराव पाटला करता खुर्च्या लावलेल्या होत्या, साऊंड सिस्टम लावलेली होती, जरीचा फेटा आणलेला होता. भाऊराव पाटीलांना खुर्चीवर बसवलं, जरीचा फेटा बांधला आणि त्यांचा सत्कार केला. आणि तो सावकार माईकवरती बोलायला लागला, पाटील तुम्हाला मुजरा आमचा, तुम्ही गोरगरिबांच्या पोरांना शिक्षण देताय. खरंच पाटील, खरंच मुजरा आमचा. तुम्हाला जेवढं लागेल तेवढं धान्य घेऊन जा, जेवढं पाहिजे तेवढं धान्य घेऊन जा, पण तुमच्या संस्थेला जेवढं लागेल तेवढं धान्य घेऊन जा. पण आमची एक अट आहे. त्या अट शब्द ऐकून भाऊराव पाटलांना असं वरती पाहिजे, कारण त्या काळी अटीला वचनाला मान द्यायचे. आता अटी काय आणि वचन काय. तुम्ही जर एखाद्या मित्राला 10,000 रुपये फोन कॉल टाका, तो परत तुमची गाठच घेत नाही, कुठं मंदिरात नाही, रस्त्यावर नाही, गाडीत नाही, कुठंच नाही, परत तुम्हाला भेटतच नाही. आता ते राहिलं नाही. श्रद्धा विश्वासची गाठी कशाचं काय. मग त्या पाटलाने विचारलं, काय आट आहे, आम्हाला जमतं काय काय बरं. सावकार म्हटलं, जमतंय, तुम्हाला जेवढं लागेल तेवढं धान्य घेऊन जा, पण आमची एक आट आहे. ती आट म्हणजे तुमच्या संस्थेला जे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिले तेवढं बाजूला करा आणि माझ्या वडिलांचं नाव लावा. अरे डोळे लाल झाले. जरीचा पेटा खाली आदळला आणि सावकाराच्या हातातलं माईक घेतलं आणि सांगितलं, सावकार तुम्ही एकदा माझ्या बापाचं नाव बदलायला सांगितलं असतं तर मी कदाचित बदललं असतं, पण संस्थेला दिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे बदलणार. आता मला सांगा, घ्यायला पाहिजे होतं का नाही. ते कोण देता इथं जागा राहिले आणि कोणाचं घेता इथं जागा राहिले. कोणालाही देत जाऊ नका. त्याचा थोडा विचार करत जा, पात्राचा विचार करत जा. वारी करतो का, पंढरपूरला जातो का, हरिपाठ पाठ आहे का. तुम्ही जे पंढरपूरला जाता ते महादेवरावरती ते भिकारी बसलेला राहतात, ते काय म्हणत असता, 1-2 पैसे द्यावे धर्मा, आशीर्वाद लगे तुमच्या मुलाले कराच. तुम्हाला वाटतं 100ची नोट देऊ का 500ची नोट देऊ. तुम्ही जर त्याला 100 रुपये दिले, तो जर 10 रुपये आला तर नाही. कोणालाही दान देत जाऊ नका, कोणाचंही घेत जाऊ नका. सर्वभूती द्यावे अन्न द्या, अन्न द्यायला विरोध नाही. जोडून या पाहण्यासाठी खाण्यासाठी नाही बरं का. कितीही दान कमवा, पण कोणाला देता इथं जागा राहा, कोणाचं घेता इथं जागा राहा. विठ्ठल तुम्हाला सांगू, हे पासून तर घरपर्यंत डिग्री मिळवलेले माणसं सुद्धा मी ज्या बाबतीत अनभिज्ञ आहे, अज्ञानी आहे, त्यांच्यासाठी मीचे ज्ञान नाही, मीची ओळख नाही. ते सोडा मला मोठमोठे शास्त्रकार सुद्धा नाही. मीची ओळख योग्याला नाही पूर्वमीमांसकाला नाही, नवे मीची ओळख योग्याला सुद्धा नाही. कारण योग्याची सुद्धा अशाच्या परीक्षेत दुर्धात्माच्या परीक्षेतला गेलेला आहे. हो विठ्ठल.
योगाला जर स्वतःची यथार्थ ओळख असती तर चांगदेव महाराजांसारखे महान योगी ज्ञानेश्वर महाराजांना कशाला शरण गेले असता. कोणी म्हणेल मीची ओळख कोणालाच नसते. अहो असं नका समजू. मला यथार्थ जाणणारे महापुरुष आजही आहेत आणि भविष्यातही राहणार. जगद्गुरु तुकाराम महाराजांना लोकांनी विचारलं, महाराज तुम्ही कोण आहात? जगद्गुरु तुकाराम महाराजांनी हे नाही उत्तर दिलं, मी तुकाराम महाराज आहे, मी देऊ निवासी आहे, मी महाराष्ट्रीयन आहे, हे नाही उत्तर दिलं. मग मी वासुदेव मी तो वासुदेव देवता विचारिता आहे नामले सदा दिया सत्ता आई तुझारी कमागना मी तो वासुदेव ठाकूर प्रभू रामचंद्रांनी हनुमंतजींना प्रश्न विचारला, हनुमंतजी तुम्ही कोण आहात? हनुमंतजींनी प्रतिप्रश्न केला, महाराज तुम्ही मला कोणत्या दृष्टीने उत्तर विचारता? तुम्ही मला ज्या दृष्टीने उत्तर विचारत असाल त्या दृष्टीने माझं उत्तर आहे. तुम्ही जर मला देहदृष्टीने उत्तर विचारत असाल तर मी तुमचा दास आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, रामरायाचा सेवका सेवका रामरायाचा सेवका रामरायाचा सेवका तुम्ही जर मला आत्मदृष्टीने उत्तर विचारत असाल तर तुम्ही मी एक आहे, तुझं माझं नाही भेद, केला सहज विनोद. मी कायम सांगत असतो, कांद्याची मुळ्याची लसणाची चव वेगवेगळी, त्यांचा आकार वेगळा, त्यांची साईज वेगळी, त्यांचा कलर वेगळा, त्यांचा भाव वेगळा, पण प्रत्येकामध्ये पाणी मात्र एकच आहे. तसे रांजण महाड घागर कितीही वेगवेगळे राहू द्या, त्यात माती मात्र एकच आहे. तसे समुद्राच्या कितीही वेगवेगळ्या लाटा येऊ दे, त्यात पाणी मात्र एकच आहे. तसे अलंकार वेगवेगळे असतात. कोणाकडे ते ब्रेसलेट असतं, ते मनगटात घालायचं काय, कोणाकडे कडा असतं, कोणाकडे गळ्यातली चैन असते. हे पुरुषांचे अलंकार. स्त्रींचे अलंकार हातातलं, पायातलं, गळ्यातलं, नाकातलं. नाकातलं म्हणजे नथनी. नथनी म्हणजे अख्या भारताचा नकाशा. मुंबई, मद्रास, कोलकाता पर्यंत अशी मोठी नथ असायची. ती बाई जर चहा प्यायला लागली ना, एक बाई धरायला लागायची, नाहीतर तिच्या आधीच ती उडी मारायची. आता ती राहिली नाही, आता शॉर्टकट झाली. कुठे कुठे तर शॉर्टकट ही राहिली नाही. तो मेहबूबा आला. मेहबूबा तर लग्नापासूनच मागं लागतो. कसा, बहारो फूल बरसाओ मेरा मेहबूबा आया है, मेरा मेहबूबा आया है.
त्यात सोनं मात्र एकच आहे. तसं तुमचं माझं शरीर कितीही वेगवेगळं असेल, त्या चैतन्य मात्र एकच आहे, त्या जीव मात्र एकच आहे. विठ्ठल विठ्ठल. हनुमंतरायाने सांगितलं, प्रभू आत्मदृष्टीने तुम्ही मी एक आहे. याला स्वतःची यथार्थ ओळख, स्वतःचा यथार्थ परिचय, स्वतःचं यथार्थ ज्ञान म्हणता. मी प्रसिद्ध उदाहरण त्या हस्तमालकाचं देत असतो. हस्तमालकाचा योग भ्रष्ट जन्माला आला. जन्माला आल्यापासून कधी हसला नाही, रडला नाही, बोलला नाही. हसला रडला का नाही? त्याला हसण्यासारखं रडण्यासारखं काही दिसलं नसेल. बोलला का नाही? त्याला बोललेला एक माणूस भेटला नसेल. आद्यगुरु शंकराचार्य धर्माचा प्रचार प्रसार करत हस्तमालकाच्या गावी गेले. त्या हस्तमालकाच्या आई वडिलांनी त्या भगव्या वेशांचा संन्यासाला पाहिलं. त्या संन्यासाचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, महाराज आम्हाला एक मुलगा आहे. त्याला धड शान म्हणावं का वेड म्हणावं, वाटत तर घेऊन जा तुमच्या बरोबर. म्हटले, याला व्यवहारात काही जमत नाही, घेऊन जा आमच्या बरोबर. आणि ज्याला व्यवहारात सगळे काही जमतं ते टाळाची टाळाटाळ करताय, असे आहेत ही लोक. मी एका जणाला म्हटलं, चला हो कीर्तनाला. तो म्हणतो, ते काय आपलं काम आहे का? मग मी विचारलं, कोणाचं काम आहे? तो म्हणतो, रिकाम्या माणसाचं काम आहे, मोकळ्या माणसाचं काम आहे. मी त्याला सांगितलं, अरे रिकाम्या माणसाचं काम नाही, रिकाम्या होणारं काम आहे. विठ्ठल विठ्ठल. त्याची चूक होती असं नाही, त्याला व्यवहारात जसं दिसत परमार्थ कोणी करायचं ते रिकाम्या माणसाने, म्हाताऱ्या माणसाने, रिटायर झालेल्या माणसाने. विठ्ठल विठ्ठल. केसांच्या आंबड्या होत्या, हातपाय विठ्ठल विठ्ठल म्हणता. इकून जाय हरी गाळा होते, तिकून ज्वारी म्हणता. तुम्ही जर एखादा म्हातारा रस्त्यावर बसले राहिल्या, तिकून दुसरा म्हातारा यावा. हा त्याला विचारतो, का हो कीर्तनाला चालले का? तो म्हणतो, नाही नाही कीर्तनाला चाललो. हा म्हणतो, हो का, मला वाटतं कीर्तनाला चालले. का डोळ्याने दिसत नाही, कानाने ऐकू येत नाही, हातपाय विठ्ठल विठ्ठल म्हणता. त्यात एखादा चहा यावा. कपाला वाटतं मला घेतो काय, कपशीला वाटतं मला घेतो काय. शेवटी त्याच्या दोघेही हाताला काही लागत नाही. आणि त्यात गरीबाचा चहा यावा. तुम्ही म्हणाल, गरीबाचा श्रीमंतीचा हा काय प्रकार? तसे गरीबाच्या श्रीमंतीचे मी 2-3 प्रकार सांगत असतो, लक्ष देऊ नाही का. एक साहेब हॉटेलमध्ये गेला आणि सांगितलं, वेटरला बोलवलं आणि सांगितलं, मला एक चहा आण. वेटर म्हटलं, कोणता चहा आणू? साधा, खास, स्पेशल. साहेबांनी खास चहा जरा नवीनच ऐकला होता. म्हटले, खास चहा घेऊन ये. त्या वेटरने खास चहा आणला. तो खास चहा पिला गेल्यानंतर तो वेटरला विचारू लागला, साहेब किती बिल झालं याचं? तो साहेब वेटर म्हटला, काय नाही, फक्त 50 पैसे. साहेब म्हटलं, एवढ्या सस्त्या पैशामध्ये तुम्हाला कसं काय परवडतं? तो वेटर म्हटला, खरं सांगू का साहेब, तुमच्यासारखे खूप साहेब लोक येतात हॉटेलमध्ये. कोणाच्या कपात उरतो, कोणाच्या बशीत उरतो. मी सगळं एकत्र किटलीत करतो, गरम करतो आणि देतो. विठ्ठल विठ्ठल. साहेब उलटे करायला लागला. आपण गरीबाचा श्रीमंतीचा चहा इथं होतो. गरीबाचा चहा कपही भरलेला राहतो, कपशीही भरलेले राहते, पिणाऱ्यापर्यंत कसा तरी पोचतो. हा गरीबाचा चहा. श्रीमंतीचा चहा, तुम्ही एखाद्या क्लास 1 अधिकारीच्या घरी जा. कपशी तर राहतच नाही, तिचा तो दुष्काळ राहतो. कपही अर्धा भरलेला राहतो. माझं नाही पाहता, तुम्हाला डोळ्यानं दिसत नाही, डोळ्यानं दिसत नाही, तुम्हाला चहा पिता येत नाही, घरात कोणी बसू देत नाही. जा तिकडे सप्ताह चालू आहे. तुम्हाला माहित असेल, पूर्वी प्रत्येक गावात, प्रत्येक मंदिरात श्रावण सुरू झालं की पोथी वाचली जायची. ती पोथी ऐकायला माणसं कोणती? ज्यांना घरात कोणी बसू देत नाही ती. आणि महाराज म्हणता, या बाबा तुमच्या सानिध्यात. महाराजांच्या सानिध्यात आता कुठं चांगली माणसं यायला लागली. पूर्वी सप्ताह सुरू झालाय ना, महाराजांना एकच अडचण असायची, ती म्हणजे विण्याचा पहारा. कीर्तन झालं, एखाद्याच्या गळ्यात विना दिला रे त्याला, तो सकाळपर्यंत आरडत ओरडत थकला. त्याच्याकडे कोणीच जायचं नाही. सकाळी इकडे तिकडे लोक जायला लागले. हा त्याला आवाज देऊ लागला, ओ दादा, ओ काका. मागं वळून पाहिलं, याच्या गळ्यात विना दिसला. मग यम दिसल्यासारखं वाटायचं. विठ्ठल त्या सातारा कोल्हापूर भागात एक ठिकाणी कीर्तन असतं. त्या गावाचा असा नियम होता, जो विना खाली ठेवेल त्याची पत्नी मरेल. म्हणून लोक त्या विनाच्या भानगडीत पडतच नव्हते. कीर्तन झालं, एखाद्याच्या गळ्यात विना दिला, तो सकाळपर्यंत आरडत ओरडत थकला. सकाळी 5:30 वाजता दुधाचा टेम्पो आला, त्यातून किन्नर खाली उतरला. हा त्याला आवाज देऊ लागला, ओ दादा. त्याला वाटतं लगेच येतोय, म्हणतो जातोय. हा बी पळत गेला, त्याचं दर्शन घेतलं, विना गळ्यात घेतला. हा गेला तर परत आलाच नाही.
गेला तर परत आलाच नाही. त्या ड्रायव्हरने कॅन ही चढवले, फाटक ही लावले, गाडीत बसला, गाडी स्टार्ट केली. याला आवाज देऊ लागला, चल चल आपल्याला टाइम होतोय. हा विचार करू लागला, काय करू. तसाच गाडीत बसला, निघून गेला कोल्हापूरला. लोक सगळे आले, म्हटले विना कुठे गेला? म्हटले सप्त कुठे गेला? म्हटले कोल्हापूरला. विठ्ठल विठ्ठल. महाराजांना वाटतं सप्त सुरू झाला ना, म्हातारा माणूस का विना घेत नाही? बरं विना घ्या चला बाबा. त्या बाबांच्या गळ्यात विना दिला रे दिला, नुसतं तारा वाजवत राहतो. आपल्यासारखं कोणी जावं त्याला सांगावं, अहो बाबा नुसतं तारा नका वाजवत, काहीतरी म्हणा. तो म्हणतो काय म्हणू? विठ्ठल विठ्ठल. आता मला सांगा, आयुष्यात कधी विठ्ठल नाव उच्चारलेला नाही? अशा वेळेला विठ्ठल नाव उच्चारलेलं सांगितलं तर फार व्यवस्थित येत नाही. मग अशा वेळेला परमार्थ करता येत नाही. त्या हस्तमालकाच्या आई वडिलांना लक्षात आलं की हा काय आपल्या कामाचा नाही. महाराजांना सांगितलं, महाराज वाटेल तर घेऊन जा तुमच्या बरोबर. म्हटले तुमच्या काहीच कामाचं नाही, योग्याची येत ना योग्यात जाणे. मग त्या आचार्याच्या लक्षात आलं. त्या आचार्याने त्या हस्तमालकाला जवळ बोलवलं आणि विचारू लागला, बेटा सांग, मी तुझ्या प्रेमात बोलतोय, कोण आहे तू? कधी न बोललेला हस्तमालक बोलू लागला, मी ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही, वैश्य नाही, शूद्र नाही, आप नाही, तेज नाही, वा मी नाही असंही नाही. शरीर मी नाही पण शरीर ज्याच्यामुळे चालतंय तो मी आहे. शरीर मी नाही पण शरीर ज्याच्यामुळे चालतंय तो मी आहे. शरीर चालतंय का त्याला कोणीतरी चालवतंय? शेवटच्या वेळेला लोक माणसं जमा होता, त्या माणसाला चालता येत नाही का? त्याला पाय नाहीत का? त्या माणसाला चालता येत नाही का? त्याला पाय नाहीत का? त्याला 4-5 जण मिळून घेऊन जातात. चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची डोळे पाहत नाहीत पण डोळे ज्याच्यामुळे पाहतात तो मी आहे. मन त्याचं मनन करत नाही पण मनाचं मनन त्याच्या विना होत नाही. महाराज म्हणतात अभंगाच्या पहिले Oh
होती जे मातीला. अरे आपण आईला तो अंधराला जन्माचा पिता तयातीला. जन्माचा पिता तयातीला आईला तो अंधराला जन्माचा पिता तयातीला. हरी गोपाल रघुमाई हरी गोपाल रघुमाई ओ हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि जय जय ओ हरि जय जय हरि आपण अभंगाचं पहिलं चरण सोडवण्याचा प्रयत्न केला. जाता जाता एवढं सांगतो की आई वडिलांची सेवा करा. आता आई वडिलांची सेवा करायला लागली तर मुलं फक्त आईची सेवा करतात, बापाकडे कोणी पाहतही नाही. बाप काय असतो ते सांगतो, लक्ष देऊन ऐका. आई केल्याशिवाय आईची किंमत कळत नाही आणि बाप झाल्याशिवाय बापाची किंमत समजत नाही. माय बापा हो, भारताला माता म्हणतात, पांडुरंगाला विद्या म्हणतात, ज्ञानोबरायला माऊली म्हणतात. आई गेल्याशिवाय आईची किंमत कळत नाही आणि बाप झाल्याशिवाय बापाची किंमत समजत नाही. आई गेली ना तेव्हाच आई कळते आणि बाप झाला ना तेव्हाच बाप समजतो. माय बापा, भारताला माता म्हणतात, पांडुरंगाला विद्या म्हणतात, ज्ञानोबरायला माऊली म्हणतो. साने गुरुजींनी श्यामची आई लिहिली पण श्यामचा बाप नाही लिहिला हो. का बापाला मनातून, भारतातून, मातीतून, अंतकरणातून मायनस करून टाकले.
वेदशास्त्र पुराण ग्रंथ संपदा संत ऋषी सगळ्यांनी वर्णन केलं त्या आईचं. बाप सगळ्यांनी असंच दाखवला होता. रागेत चिडचिड करणारा, चिडखोर, एकेखोर, व्यसनी, असंच बाप दाखवला सगळ्यांनी. मुलाला जर काही आयडिया अडचणी असतो मुलगा आईला सांगतो. बापाची मनमोकळेपणाने बोलत नाही. आईला सांगेल, गप्पा मारेल, आईशी चर्चा करेल, शाळेत भांडणं झाली तिला सांगेल. बापाशी बोलत नाही, कारण त्याला त्याची आई लहानपणापासून सांगत असते. तिकडे जाऊ नको बाबा मारतील, ते खाऊ नको बाबा मारतील, शाळेत जा बाबा मारतील, अभ्यास कर बाबा मारतील, टीव्ही पाहू नको बाबा मारतील, मोबाईल पाहू नको बाबा मारतील. बाबा मारतील, बाबा मारतील, बाबा मारतील. त्याच्या कानावर असं आदळतं, त्याला वाटतं हा बाबा फक्त मारण्यासाठीच जन्माला आलाय. मग तो मुलगा हळूहळू बापापासून दूर निघून जातो. मुलांना जर शाळेत निबंध लिहायला लावला तर मुलं, माझी आई निबंध लिहिता, माझा बाप कोणीही लिहित नाही. मुलांना जर शपथ घ्यायला सांगितली तर आईची शपथ घेता, बापाची शपथ कोणी घेत नाही. का हो बाप शपथ घ्यायच्या बी लायकीचा नाही का बाप मनातून, भारतातून, मातीतून, अंतकरणातून माय नसतो? त्याची एकच चूक होती ना, तो आयुष्यभर तुमच्या सुखासाठी झटत राहिला. मुलाला आई विचारते, बाळा तुला काय आवडतं, काय बनवू डब्याला, टिफिनला? पटकन बनवून देणारी आई सगळ्यांना दिसते. अरे तुमच्या एका वेळेची जेवणाची जिला चिंता असते ती तुमची आई असते. जो तुमच्या आयुष्यभराच्या भाकरीची तरतूद करून ठेवतो तो तुमचा बाप असतो. मुलीचं जर लग्न जमत नसलं ना, चुलीजवळ रडणारी आई सगळ्यांना दिसते. पण मुलीच्या संबंधाकरता दारात झुकणारा बाप कोणालाच दिसत नाही. राम वनवासाला गेले म्हणून राम राम करत नाही, राम राम करत रडणारी माता कौशल्या सगळ्यांना दिसते. पण राम वनवासाला गेले म्हणून राम राम करत मेलेला बाप दशरथ कोणालाच दिसला. जणे कासी कळेल माझ्या बाळाला सावळ्या केसाल्या कोरड्या केसाच्या बाळाला वाचवा म्हणून रडणारी देवकी सगळ्यांना दिसते. पण कृष्णाला आणणारा, यमुनेच्या डोहातून स्वतःचा जीव धोक्यात घालून कृष्णाला आणणारा बाप वासुदेव कोणालाच दिसला. जिजाऊ साहेबांनी शिवरायांना घडवले हे चंद्र सूर्य आहे तोपर्यंत सत्य आहे. पण शिवरायांचं स्वराज्य बळकट होण्याकरता शहाजी महाराजांच्या हात्या पायात बेड्या पडलाय कोणाकोणाला माहिती आहे. जिजाबाई साहेबांचं कर्तव्य लक्षात ठेवत असताना शिवाजी महाराजांचं ही कर्तव्य लक्षात ठेवलं असलं पाहिजे. अरे तुम्ही जर तुमच्या आई वडिलांना स्वतःच्या अंगाच्या कातडीची चप्पल जरी बनवून दिली ना तरीही त्यांच्याकरता कमी आहे. बाप काय असतो? बाप म्हणजे जगण्याचं माप, पाठीवरची थाप. कधी रागवला तरीही त्याची माया अमाप, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे देहाकडे नेणारी शिडी, संकटातून पार न करणारी होडी. तो कधीही तिखट वागला तरी आयुष्यभराची गोडी. साता समुद्रात दीपस्तंभाची झाक असते, तो म्हणजे बाप असतो. तो म्हणजे बाप असतो. बाप म्हणजे जगणं आपोआप, तो म्हणजे बाप. भाई बापो, आई वडिलांची सेवा करा, गोमातेची सेवा करा. तुम्ही पुरे कीर्तन घरी नाही घेऊन गेले तरी चालेल, पण एवढं घरी घेऊन गेले तरी माझे कीर्तन सार्थक झाले मला वाटलं. जाता जाता एवढंच सांगतो की आई वडिलांची सेवा करा, बापाची सेवा करा. काही वेडे वाकडे बोलला गेला असतं ते माझ्या वाणीचे दोष समजा, आणि काही चांगलं घरी घेऊन जाण्यासारखं असेल ते माझ्या गुरुवर्यांचा आशीर्वाद समजून घरी घेऊन जा. ज्ञानेश्वर माऊली गणपती ज्ञानेश्वर माऊली गणपती